डेव्हलपमेंट आनी की इश्यूज कितें आसतले जे सॉर्ट आउट करपाचे? आमचो कॅन्डिडेट काँग्रेसीचो सेंट लॉरेन्सान आसा ते बाय उज्वला नायक, एक्स सरपंच नेवरा पंचायतीची. ताचो संपर्क जो आसा तो महिला सेल्फ हेल्प ग्रूप आनी पंचायतींतल्यान ताचो जनसंपर्क बरो आसा. आनी काँग्रेसचे आमचे चारूय जे विंग्स आसा, यूथ काँग्रेस, महिला आनी ब्लॉक आनी सेवा दल, हे चारूय विंग्स आसा ते ताच्या बरोबर रावन ताका तिकेट दिल्या. आनी आमकां खात्री आसा की जसे लोकसभेक मतदारसंघातले लोक आमच्या बरोबर काँग्रेसी बरोबर रावन जी आमकां लीड दिली, त्याच पद्दतीची लीड हे फावट ZP इलेक्शनाकूय आमकां मेळटली आनी आमचो कॅन्डिडेट जिखतलो. विशय तशे खूब आसा, पण आतां आमी ऑपोजिशनान आसा आनी BJP सरकार रुलिंगान आसा. 3 सिलिंडर फ्री दिता म्हणून सांगलें, तें एक इलेक्शना कडली गिमीक. त्याच्या उपरांत एकूय सिलिंडर म्हज्या म्हायती प्रमाणे तरी अजूनय फ्री काय दिवना. 16,000 लिटर उदक फुकट लोकांक, तें इलेक्शना कडेन. इलेक्शन जालें, उदक फुकट बंद, पयशे चालू. व्हडलो इन्सिडंट जो घडलो आरपोरा आनी 25 लोक मेलो. मुख्यमंत्री काल आमच्या मतदारसंघान आयिल्लो, पावूंक ना येवपाक. ना पोस्टपोन म्हणजे कितें हे मेल्या. सो हे खुबशे प्रश्न आसा ते लोकूच तांकां विचारतले. ह्या सरकाराचेर लोक तसो खूश ना. लोकांचें मत आसा की काँग्रेस येवंक जाय. आनी मतदारांनी जर दुसऱ्या कोणाकूय जर मत मारलें जायत जाल्यार इनडायरेक्टली ताचो फायदो BJPक जातलो अशें आमचें मत आसा. आनी आमचो संपर्क लोकां कडेन सतत, म्हणजे तो ब्लॉकाच्या माध्यमांतल्यान आसत, युथाच्या माध्यमांतल्यान, सेवा दल, महिलाच्या माध्यमांतल्यान आसत. सो हाका म्हणजे फक्त ZPक लागून अशी स्पेशल तयारी बियारी करपाची तशें कांय ना. 365 डेज लोकांच्या संपर्कांत. लोकां फुडें मुद्दे घेवन कसले वयतले तुमी जे ZP खातीर? कसले मुद्दे म्हणजे म्हाका प्रश्न कळूना तुजो. जे कोर मुद्दे आसा, जशे आमी कचरो पळयतात जाल्यार लायट पळयता, उदक पळयता, रस्तो पळयता आमी, हे कोर मुद्दे आसा. विशय विचारता पळय ते ZP कॅन्डिडेटाक स्कोपूच लिमिटेड आसा. ताच्या माध्यमांतल्यान व्हडलें तो कांय करूं शकना. पण तो व्हरूंक शकता न्हू तो. खोटी आश्वासनां दिवपाची आमकां काँग्रेसीक संवय ना. हांवें जे तुमकां आतां पयलें सांगलें पळय, सिलिंडर दिता, उदक फुकट दिता, तितल्या पुरतें दिवप आनी तें करप. लाडली लक्ष्मी म्हणून जी सरकारान पळय सुरू केल्या ती स्कीम आमची काँग्रेसीची. जन्मांक भुरगें, चली भुरगें आयल्या उपरांत 25,000 रुपया आमचो सरकार नांवार घालतालो. आनी ताचे पयशे 18 वर्सां जाता तेन्ना 25,000 1 लाखा मायज जातालें. नांव ताचें चेंज केलां आनी 18 वर्सां जाता तेन्ना 1 लाख रुपया ताका ते दितात लाडली लक्ष्मी म्हणून. स्किमी ह्यो सगळ्यो आमच्योच. नरेगा स्किमूय ही आमचीच. नांवां बदलून स्किमी तयार केल्यो म्हणून जायना. ओके, थँक्यू वेरी. थँक्यू. तुम्ही हांगा आसना? कित्याक तो एक टायम निवडून सुद्दां आयिल्लो आसा. सी म्हाका म्हाज्या लोकांची, आमचे वोटर्सांचेर आनी सगळ्या सपोर्टरांचेर विस्वास आसा आनी आमी हो सीट जिखून हाडटले. कित्याक आमी पयलो सवो जावन आसा काँग्रेसचो बाल खेळ्ळो. हाजे पयलीं आमी कितलेच आमदार जावन येयल्ले आहा काँग्रेसीचे. सो तेज्या खातीर म्हाका दिसता आमी हो सीट जिखून येवंक शकता. आनी तशें जायते भशेन लोकांनी म्हाका सपोर्ट केल्लो आहा फुडें इलेक्शनाक फुडें सरपाकूय आनी बसपाकूय. सो हांव चिंता लोक म्हाज्या फाटल्यान रावतले आनी म्हाका जैतवंत करून दितले म्हणून. तशें हांव मागता आमच्या लिडर्सांनी जो म्हाका विस्वास दवरलो, आमचो पार्टी प्रेजिडेंट, आमचो लिडर ऑपोजिशन, दोनी आमदार, खासदार, गिरीश बाब, सगळ्यांनी म्हाजी विस्वास दवरून म्हाका जी संदी दिली, ती संदीक हांव पूर्णपण उपयोग करून हांव मतदारसंघ काँग्रेसी खातीर जिखून येतलो. हय, तूं जिखून येतलो जाल्यार दुमयत ना. पण की इश्यू कितें आसा? 3 जे इश्यू जे तुज्या मतदारसंघान कशे पळयता तूं? 3 इश्यू म्हणल्यार एक मेन तुमी जाणा झोन चेंजींग जावन आहा. आमचे निसर्ग काबार जाता. तितून ओल्ड गोवाजान आसा हायस्ट झोन चेंज एरिया. तेजे फाटल्यान आतां दिवाडे जाले, करमय जाले, जायते आमच्या मतदारसंघात कुंभोरच्या मतदारसंघान ऑलरेडी पावलेले आहा. आमचे दोंगर काबार जावपाक गेला. सो एक तर बंद जावपाक जाय. दुसरें म्हणटा आमची हेरिटेज राखपाक जाय. तशें म्हणटा आनी जशें सगळें जे आमी म्हणटा डेव्हलपमेंट जाय, आमकां डेव्हलपमेंट जाय, पूण ते प्लॅन डेव्हलपमेंट जाय, जे लोकांक जाय तसलें डेव्हलपमेंट जाय. सो असले आमचे मुद्दे घेवन आमी फुडें वयतलो. लोकांक जाय तशेंच आमी काम करूंक जाय, की ना की दुसरे कोणाचे बिल्डींग लॉबी वो ना रियल एस्टेट लॉबीक लागून काम करता तशें. सो हे आमचे मूल मुद्दे आसले. आमी पयले आसले उदकाक प्रॉब्लम जाता, विशय कितें उदकाचो विशय आसा, लायटीचो विशय जाता, कित्याक हें अनप्लॅन डेव्हलपमेंट जाता, एक तरी बंद जावपाक जाय. सो हें बंद जातलें ग्रासरूट लेवलासान प्लॅनिंग जावपाक जाय.
की 73-74 अमेंडमेंट म्हणटा ग्रासरूट लेवल पंचायत जावन मागीर जिल्हा पंचायत मागीर फुडें सो हे प्लॅनिंग आतां सावन करूंक जाय लोकांचे हातभार लागून हे डेव्हलपमेंट जावंक जाय आनी लोकांक जाय तसलें डेव्हलपमेंट जावपाक जाय सो म्हाजें विजन तशें आसतलें लोकांचे इनपुट्स घेवन फुडलो प्लॅन डेव्हलपमेंट करपाचो. थँक्यू. आयज नॉमिनेशन फॉर्म येणी भरल्या ग्लेनान तेजे बद्दल कितें म्हणटा तुमी आनी जोर कसो आसा? सी ग्लेन काब्राल जो आमचो आज खोर्लीम जिल्हा पंचायतीचो अधिकृत उमेदवार ह्या ZP इलेक्शना खातीर काँग्रेस पक्षान दिल्लो आसा ताणें आज नॉमिनेशन फायल केल्लें आसा आनी ग्लेन काब्राल हो आमी पळयता आसतना की गेली कित्येक वर्सां काँग्रेस पक्षा बरोबर ठामपणे उबो आसा. युवा मळाचेर तेणी काँग्रेस पक्षाक राज्य पातळीचेर मागीर आमच्या मतदारसंघाच्या पातळीचेर बऱ्यापैकी काम केल्लें आसा आनी तेजे व्यतिरिक्त तेजी एक वेगळी वळख जी आसा ती ग्लेन काब्राल हो सदींच ग्रावंडार आसून आमची गोंयचो निसर्ग राखपाक सदैव फुडें आसा. आमच्याच मतदारसंघांत संपूर्ण वेगळ्या वेगळ्या वाठारांत गोंयच्या निसर्ग राखपाक बऱ्यापैकी झगडटा. तसोच गोंयची हेरिटेज सांबाळपाक गोंयचें दायज राखपाक ग्लेनाचो एक म्हत्वाचो वांटो आसा. ती एक तेजी वेगळी वळख आसा. त्या खातीर म्हाका दिसता आज संपूर्ण कुमारजुंव मतदारसंघांत जे मतदार काँग्रेस पक्षाचे मतदार हितचिंतक आनी कार्यकर्ते जी वाट पळयताले की खंय तरी आमचो काँग्रेस पक्षाचो अधिकृत उमेदवार आसचो हांगा ती म्हाका दिसता आज लोक ठामपणे ग्लेना फाटल्यान उबे रावतले हातूंत मात्तूय दुमत ना. ग्लेन नॉमिनेशन फायल केले तुमचे कॅन्डिडेटाचे कशें रिस्पॉन्स कसो तुम्ही कॅम्पेन बी चालू केल्ले? आमी कॅम्पेन डोर टू डोर चालू केलेलें आहा आनी सांगचें म्हटल्यार आमकां वेरी गूड रिस्पॉन्स मेळ्ळो आहा आनी आमकां बिहायंड द सीन म्हणटा तशें आमकां all stakeholders are with us because she is young youth, she is educated, she belongs to Bahujan Samaj community आणि दुसरें म्हटल्यार एक युथाक रिप्रेझेंट करपाक एक आमकां बरी संदी मेळटली कित्याक यूथ हितून भरपूर आहा आनी बेकारी भरपूर वाडलेली आहा म्हणटकूच आमी हे खंयसर तरी जोडयतात. कित्याक जाणा तूं हे एक प्लॅटफॉर्म for further climbing the political ladders. That is the reason we see her as a potential winner in the next this coming ZP elections. So तुमकां आतां ह्या हितून यू आर फेसिंग BJP and RG. सो तुमकां हितून तुमचो सपोर्ट कसो दिसता? सो यू आर फेसिंग कॉम्पिटिटर आमकां कंपिटिटर म्हणटा ती BJP आनीक दुसरें म्हणटा ती आमकां आप नो वील स्लायटली टेक आवर वोट्स आनी इट वील दीस मातशें आमकां एका लीड पळय आसली ती मातशी उणें जातली पूण वी वील वीन एंड सेकेंड वील बी दीस पूण लोकांक न्हू बाय एंड लार्ज कळलेलें आहा ह्यो पळय दुसऱ्यो पार्टी आहा न्हू त्यो फकत वोट्स डिवायड करपाक आहा कित्याक ही फायट इज ओन्ली बिटवीन टू आयडियोलॉजीज एक RSS आयडियोलॉजी आनी एक गांधी आयडियोलॉजी जी सगळे सामान्य लोकांक वयर काडपाक पळय वावुरता ती एक आयडियोलॉजी. हे दोन आयडियोलॉजी मध्ये फायट करता आसतना ह्यो उरलेल्यो पार्टीज आहा त्यो पळय जस्ट वोट स्प्लीट करून खंय तरी डॅमेज जाता तशी करता हे डिजायन लोकांक ते अंडरस्टँड जावंक जाय आनी लोकांक श्रूडली वोटींग करूंक जाय. So RGP is not your opposition. Right? No. RGP is not in your account. म्हणजे वोट डिवायड जावन परतून BJP त्यातले डावट आहा? ना So फकत तुमकां मार्जीन उणें जातली. तुमकां RGP कितें वोट डिवायड कशें दिसता वो कितें? आमकां पळय RGP वी आर नॉट कन्सिडरिंग एट ऑल एज ए फोर्स बट आम आदमी पार्टी आहा पळय ते आमकां थोडे लीड आसली पळय ती उणें जातली आमची इतलेच आमचे. फर्स्ट टाइम तुम्ही कंटेस्ट करता हाऊ इज द रिस्पॉन्स ऑफ द क्राउड? फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार तुमकां. आमकां आतां पयलीं म्हटल्यार थँक्यू म्हणपाक सोदता आमच्या पार्टीक की म्हाका तेंच्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली लोकांक पर्यंत पावपाक आनी लोकांच्या खातीर मातशें काम करपाक. आनी आतां आमी डोर टू डोर कॅम्पेनींग करपाक गेला आमकां लोकांचो खूब बरो रिस्पॉन्स आसा आनी एज अ यूथ लोकांक जायत की बाबा यूथ येयल्ले फुडें आनी तेंच्या खातीर काम केल्लें. सांताक्रूजचे आमदार काँग्रेसीन वयल्यान BJPन गेले तेज्या खातीर कितें इफेक्ट पडटलो तुमकां? एडवांटेज कितें आहा तुमकां मेळटलें? अप्लाय करता या आमी तेजे उपरांत आमी लोकसभा इलेक्शन पळयलें आनी आमकां 2216 वोटांची लीड दिली लोकांनी. तो कितें आहा जाणा लोक सोदमता कोण कित्याक गेला तो आनी हे फुडें हांव ब्लॉक प्रेजिडेंट आहा जरी तर हे फुडें कोणूय जरी तर हितून वचत पार्टी हें करीत न्हू आय वील बी द फर्स्ट पर्सन टू
बी बिहायंड दॅट पर्सन अँड पुट हिम इन द हे सारको टर्मोइलान कित्याक आय नो हाव टू हँडल विथ सो जॉन आता तुम्ही म्हटले यू आर द फर्स्ट पर्सन. या आधी तुमचे ऑलरेडी 2 जण MLA गेले. हांव ब्लॉक प्रेसिडेंट ते उपरांत जाला हां. ते उपरांत जाला पूण एज अ मेंबर तुम्ही असले न्हू, तुम्ही कितें इशू घेतलेलो? कितें तो सो दॅट After 2 that- MLAs डिफेक्टेड जावन ते पार्टी हॅज टेकन अप दिस थिंग इन द कोर्ट न्हू. पूण जोरी तोर ह्या फुडें जोरी तोर सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीचो जावं तो ZB मेंबर वो जावं तो MLA जोरी तर पार्टीच्या सिंबॉलाचेर इलेक्ट जावन जोरी तो डिफेक्ट जालो, आय वील बी द फर्स्ट पर्सन टू बी बिहायंड दॅट पर्सन आनी तेजी कशें कितें करपाक जाय ते आय वील टेक केअर ऑफ दॅट. ना अशें तुमचे आदले प्रेसिडेंटानूय सांगलेले गिरीशान, इवन तुम्ही तेंचे रिटर्न घेतलेले, टेम्पलांनी गेल्ले, देवळांनी गेल्ले, पूण कांय जावंक ना. पळय ते इट इज ए हे न्हू की तेणी घेतलेले ते न्हू, तेणी सांगूंक जाय न्हू तुमकां बाबा आपणे देवाचे सोपूत कसो घेतलो, लोकांक नाडोवपाक घेतलो, फकत ती वोटांक घेवपाक घेतलो, कित्याक घेतलो तो तेणी सांगूंक जाय. पूण पार्टीन तिकेट दिलेल्यो तेंकां आनी पार्टीन ते आतां सगळें रियलायज केलां बाबा कसले कॅन्डिडेट दिले म्हणटकूच खूंय कितें हें जावंक शकता, डिफेक्शन जावंक शकता ते आनी पार्टी वील टेक एक म्हाका दिसता मॅच्युअर डिसिजन इन फर्दर तिकेटी दिता पळय तेन्ना. थँक्यू.